नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। इथे मिहिरने आता एका कॉन्ट्रॅक्टवरती सही केलेली असते, तेव्हा लगेच आता त्याचा असिस्टंट म्हणू लागतो, सर कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं हे डील फायनल झालं, हे खूप मोठं डील होतं बरं का। तेव्हा लगेच मिहिर म्हणू लागतो, नाही हे तर डील माझ्यासाठी काहीच नाही आहे। मला खरं तर जर पंढरपूरचं डील मिळालं असतं आणि त्या कागदावरती जर मी सही केली असती ना, तर ते मला खूप आवडलं असतं। का कुणास ठाऊक मला अशी पंढरपूरची ओढ लागल्यासारखं वाटते। तेव्हा लगेच आता त्यांचा असिस्टंट म्हणू लागतो, सर काळजी करू नका, पंढरपूरच्या कागदावरही तुमची लवकरच सही होईल, कारण आपली तशी प्रोसेस सुरूच आहे ना। एकदा का ती कागदपत्र पूर्ण झाली की ती डीलही फायनलच होईल। त्यावर लगेच मिहिर म्हणू लागतो, व्हायलाच पाहिजे, माझा तसा स्वतःवरती आणि आपल्या टीमवरती विश्वास आहे, पण का कुणास ठाऊक मला ना अशी ओढ लागल्यासारखी झाली पंढरपुराची। सारखं असं वाटतंय की पंढरपुराशी आणि माझं तरी जुनं नातं आहे, असं वाटतं की तिथे आपलं छोटंसं काहीतरी असायला पाहिजे आणि मला कधी तिकडे जाईल असं झाले। मागच्या वेळेसही आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट साईन करायसाठी जाण्याचं योग आला होता, पण त्यावेळेस माझ्या जागी मी तुला पाठवलं आणि मला इकडे महत्त्वाची मीटिंग होती ना, म्हणून मला असं करावं लागलं, नाहीतर मी कधी त्या विठुरायाच्या पंढरपुरात पाय ठेवतोय आणि कधी तिकडे जातोय असं झालंय। तेव्हा लगेच आता मिहिरचा असिस्टंट म्हणू लागतो, सर काळजी करू नका, लवकरात लवकर आता तुम्ही पंढरपूरला जाणार आहात, असे आता दोघांमध्ये चर्चा चालू असते। तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये घोरपडे रायाला म्हणू लागते, राया चाल पटकन कबूल कर आणि सही कर, मिहिरचा काटा तूच काढला ना, चाल पटकन सही कर। तेव्हा लगेच आता राया जिजीकडे बघतच म्हणू लागतो, ठीक आहे, माझ्या एका सहीने जर माझ्या जिजीची इच्छा पूर्ण होत असेल, तिच्या मुलाचा बदला पूर्ण होत असेल, तर हा गुन्हा मी स्वतःवरती घ्यायला तयार आहे आणि इथे सही करायला हा राया खुशाल तयार आहे, असे म्हणत आता रायाने लगेच त्या कागदावरती साईन केलेली असते। आता मात्र सही करताच घोरपडे शशिकला खूपच खुश झालेले असतात। घोरपडे पटकन आता ते पेपर आपल्या हातात घेतो आणि त्याकडे बघतच म्हणू लागतो, चला फायनली रायाने गुन्हा कबूल केलाय, आता या रायाला शिक्षा होणार म्हणजे होणार। तेव्हा राया आता जिजीकडे बघतो आणि म्हणू लागतो, जिजी झालं ना तुझ्या मनासारखं, झालं ना गं, बोल ना जिजी, तुझ्या मनात हेच होतं ना की या रायाने गुन्हा कबूल करावं। बघ या रायाने गुन्हा कबूल केला जिजी, पण काय करणार होतो जिजी, हा राया खूप वेंधळा होता गं, त्याला अक्कल नव्हती खरंच, कारण जेव्हा हे सगळं या रायाने केलं ना, तेव्हा खरंच पोटाची आग होती गं, आगीसाठी काही करावं लागायचं। तेव्हा तुझ्यासारखी आई नव्हती ना माझ्याबरोबर, जेव्हापासनं जिजी तू माझ्या आयुष्यात आली ना, तेव्हापासनं या रायाला माणुसकी काय असते, आपलेपणा काय असतो हे जाणवायला लागलं। पण जिजी एकटा अनाथ पोरगा पोटासाठी काही करू शकतो, एखाद्याचा खूनही करू शकतो, म्हणून हे सगळं घडलं। त्यावेळेस रायाला खरंच काय बी माहिती नव्हतं गं, म्हणून हा राया गुन्हेगार बनला, पण त्यावेळेस जर तुझ्यासारखी आई या रायाच्या साथीला असती ना, तर हा राया आज गुन्हेगार नसता, एक आईचा पोरगा म्हणून मान ताट करून तुझ्यासमोर उभा असता गं जिजी, असे आता सगळं काही मनातलं आपल्या जिजीसमोर राया व्यक्त करत असतो। तेव्हा जिजी म्हणू लागते, बाद झालं राया, उगाच परिस्थितीचं रडगाणं गाऊन रक्ताचे डाग पुसले जात नाही। अरे या जगात तुझ्यासारखी कितीतरी गरीब पोरं आहेत, पण म्हणून काय लगेच तुझ्यासारखी गुन्हेगार होत नाही ती। अरे कितीतरी मुलं चांगली असतात, संत सेवा करतात, पण तुझ्यासारखा गुन्हेगार मी आजपर्यंत कधीही पाहिला नाही। आणि बाद झाला हा भावनांचा खेळ करणं, आता मी पगळणार नाहीये, तू माझ्या पोटच्या पोराला मारलंय, तू एक खुनी आहे खुनी, माझ्या मिहिरच्या रक्ताचे तुझे हात डबडबलेत आणि त्यामुळे आता तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे। तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, होणार जिजी, आता या रायाला शिक्षा होणार म्हणजे होणार। त्याच वेळेस आता मंजिरी येते, आता मंजिरी धावतच फाईल घेऊन आलेली असते। तेव्हा मंजिरी म्हणू लागते, थांबा, राया निर्दोष आहे, रायाने खून नाही केलाय। तेव्हा लगेच आता मंजिरी रायाजवळ येते आणि रायाला म्हणू लागते, राया तू ठीक आहेस ना, रायाला आता धड नीट उभंही राहता येत नसतं। तेव्हा जिजी म्हणू लागते, मंजिरी काय बोलते तू, अगं हा राया एक खुनी आहे खुनी। तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही राया निर्दोष आहे। तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागते, मंजिरी बास कर ग तुझा ड्रामा, अगं तुझ्या या हिरोने पेपरवरती सही केली, त्याने गुन्हा कबूल केला आहे, त्यामुळे आता सगळं काही संपलंय मंजिरी। तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो रायाने सही केली आणि काय कबूल केलंय। तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, रायाने खून केला आहे, म्हणजे
अण्णाने गोळी मारली होती मिहीरला, पण अण्णाचा साथीदार राया होता ना. आता अण्णा जरी या जगात नसला तरी साथीदार आहे की नाही. मग म्हणूनच हे सगळं रायाने कबूल केलंय. कारण का माहिती, तो 3rd डिग्रीला घाबरला म्हणून त्याने सगळा गुन्हा कबूल केला आणि साईन करून टाकली आणि एकदाचा मोकळा झाला. तेव्हा मंजिरी मला लागते, हो घोरपडे, तू रायाला एवढा ओळखतो? 3rd डिग्रीला घाबरून रायाने गुन्हा कबूल केला. मुळात म्हणजे असं काहीच नाही आहे. माझा राया 3rd डिग्रीला काय कुणालाच घाबरण्यात नाही आहे. आणि मुळात म्हणजे जीजी, अगं तो तुला आई मानतो म्हणून तुझी इच्छा पूर्ण व्हावी, तुझ्या डोळ्यातले हे अश्रू बघू नये, त्याला या सगळ्याचा त्रास होतो म्हणून त्याने हा गुन्हा स्वतःवरती घेतलाय आणि इथे साईन केली. हे कळत नाही का तुम्हाला? तेव्हा घोरपडे मला लागतं, बाद झालं मंजिरी, तुझा हा ड्रामा बंद कर. आणि तुझा हा अर्धमेला हिरो, त्याला धड उभीही राहता येत नाही. शेवटी त्याने कबूल केलंय ना, सही केली ना, मग मंजिरी हा खेळ इथेच संपलाय. तो निर्दोष असू दे नाहीतर काहीही असू दे, आता तुझा बोलून काहीही फायदा नाही आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो खेळ संपला नाही घोरपडे, खेळ तर आत्ता सुरू झालाय. सगळेजण मंजिरीकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, हो कारण माझा राया निर्दोष आहे, त्याने काहीही केलेलं नाही. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी सांगितलं ना या पेपरवरती सही झाली. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो नाही काय लिहिलं आहे त्या पेपरवरती, एकदा परत सांग मला. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, काही नाही, रायाने खून केलाय, अण्णाने गोळी मारली हे त्याने कबूल केलंय आणि आता त्याला शिक्षा होणार. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे, मिहीरचा खून झालाच नाही आहे. आता सगळ्यांना धक्का असतो. सगळेजण आता मंजिरीकडे बघू लागतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो जीजी, त्या रात्री मिहीरचा खून झालाच नव्हता. आपल्याला मिहीर गेला तेव्हा त्या रात्री काय सांगितले होते जीजी, आणि तेव्हा आपण पोलीस कंप्लेंट का केली नव्हती जीजी, बोल ना. जीजी मात्र आता शांतपणे मंजिरीकडे बघू लागते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो जीजी, मी हॉस्पिटलमधनं हे मिहीरच्या पोस्टमॉर्टम बॉडीचे जे काही रिपोर्ट आहेत ना ते रिपोर्ट आणलेत. बघ जीजी. आता जीजी पटकन ते पेपर आपल्या हातात घेते आणि मेडिकल रिपोर्ट बघताच जीजीलाही धक्काच बसतो. कारण त्यात सविस्तर लिहिलेलं असतं मिहीरचा खून झालेलाच नसतो, त्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, बोल ना जीजी, अगं त्या दिवशी आपण पोलीस कंप्लेंट का केली नव्हती आणि आपल्याला जी मिहीरची बॉडी दिली होती तिचं पोस्टमॉर्टमही झालेलं होतं, हो की नाही, बोल ना. आणि त्यात स्पष्ट लिहिलंय मिहीरला गोळी लागलीच नव्हती, मिहीरचा खून झालाच नव्हता. आणि जीजी आपल्याला बॉडी दिली होती पण तेव्हा तिचा चेहरा बघू दिला नव्हता, कारण तो चेहरा खूप विद्रूप झालाय असं सांगितलं गेलं होतं. आणि आपण बॉडी आणली तेव्हा त्यावर कुठेही रक्त वगैरे दिसत नव्हतं. मग जीजी बोल ना, कशावरनं ती बॉडी मिहीरचीच होती म्हणून? कदाचित ती बॉडी दुसरी कुणाची असेल, सांग ना जीजी, बोल ना. आता का तुला पटत नाही आहे माझं बोलणं? आता मात्र जीजीलाही धक्का बसलेला असतो, कारण सरळ सरळ यात लिहिलेलं असतं की मिहीरचा अपघात झालेला आहे. हे कसं शक्य आहे? तेव्हा घोरपडे मला लागते, मंजिरी उगच काय मध्ये काढलं हे, दाखवते पेपर इकडे. तेव्हा घोरपडे आता पटकन ते मेडिकल रिपोर्ट आपल्या हातात घेतो आणि बघतो तर त्यालाही धक्का बसतो. तेव्हा घोरपडे मला लागतं, हे कसं शक्य आहे? मिहीरला जर गोळीच लागली नाही तर त्याचा ॲक्सिडेंट झाला कुठे, आणि तो मेला की जिवंत हे अजून कसं कुणाला माहिती, आणि जर तो जिवंत असेल तर तो कुठे? असे असंख्य प्रश्न आता घोरपडे समोरही उभे असतात. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, मंजिरी उगच काय हे मध्येच काहीतरी काढलंय ग. हे बघ, मिहीर मेला होता, आपण त्याच्या बॉडीला अग्नीही लावला होता, चिता जाळली होती, आठवतंय ना? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो आपण त्याची चिता जाळली होती ग शशिकला काकू, पण त्याचा चेहरा बघितला होता का? सांग ना काकू, बोल ना, आपल्याला कोणी चेहरा बघू दिलता का? तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, नाही मिहीरचा चेहरा आपण बघितलाच नव्हता. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, मग कशावरनं रायाने मिहीरचा खून केलाय, सांगा ना. तुम्ही जो काय आरोप लावलाय ना रायावरती, खून केला, अण्णाने गोळी मारली, राया तिथेच होता, ते सगळं काही खोटं आहे. ती गोळी मिहीरला लागलीच नव्हती, याचा अर्थ राया निर्दोषी. आता मात्र घोरपडेला काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, बोल ना घोरपडे, अरे तुम्ही जे माझ्या रायावरती आरोप लावतायत ना तसे आरोप घोरपडे मी तुझ्यावरही लावू शकते. सांग ना, त्या दिवशी रात्री
का कुणास ठाऊक हितचिंतक बनून तू मिहीर समोर आला असेल आणि त्याला अडवून त्याचा ॲक्सिडेंट वगैरे केला असेल, सांग ना. आणि अपघात हे सगळं साबित करून तू तिकडनं निघून गेला असेल. बोल ना, हे तू केलं असेल ना, कारण तू असाच आहे आणि हे करू शकतो हे मला माहिती आहे. तेव्हा घोरपडे म्हणू लागते, मंजिरी डोक्यावर पडली का तू? माझा काय संबंध या सगळ्याशी? मी असं का करेन? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तू काय काय करू शकतो ना घोरपडे, हे मला चांगलंच माहिती. आता मात्र जिजीला काय बोलावं काय म्हणावं काही सुचत नाही. जिजी मात्र मंजिरीकडे बघत असते. तर आता मंजिरीचं हे बोलणं ऐकून घोरपडेला धक्काच बसतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागते, मंजिरी तू शुद्धीवर आहेस ना? हे बघ, रायाने स्टेटमेंट दिलंय, उगाच माझ्यावरती कुठले आरोप ढकलू नको. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो रायाने स्टेटमेंट दिलंय? अरे पण जर मिहीरला गोळीच लागली नाही, त्याचा खूनच झाला नाही, तर या तुमच्या स्टेटमेंटला कवडी मोलही किंमत नाही आहे. त्यामुळे माझा राया निर्दोष आहे हे सिद्ध होतंय. आणि तसंही इन्स्पेक्टर साहेब, रायाने आणि त्याच्या आईने जे काही स्टेटमेंट दिलं आहे ना, त्यावरनं हेच सिद्ध होतंय की मिहीरचा खून झालेलाच नाही आहे. आणि तुमच्यासमोर मी कागदी पुरावाही आणला आहे. आता तरी कळतंय ना मी काय बोलते ते? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, इन्स्पेक्टर साहेब हिच्याकडे लक्ष देऊ नका, हवेत गोळ्या मारते. उगाच कसले तरी पेपर घेऊन आली आणि सगळं काही उगाच आपलं बदलण्याचा प्रयत्न करते. नाही नाही, हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाहीच तर नकाच ठेवू, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवूच नका. पण या कागदांवरती विश्वास असेल ना इन्स्पेक्टर साहेब, हे पोस्टमार्टमचे रिपोर्ट आहे आणि यात सरळ सरळ ढळढळीत लिहिलेलं दिसतंय ना तुम्हाला, का वाचता येतंय की नाही? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, जर खरंच असं असेल तर मग मिहीरचा खून झालाच नाही आहे, तो एक अपघात आहे. आणि मग त्या रात्री मिहीरबरोबर नेमकं काय झालं होतं, तो कुठे गेला होता, हे सगळं आपल्याला शोधून काढावंच लागेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो हे तुमचं काम आहे आता. आणि जसा मगाशी मला माज दाखवला नाही इन्स्पेक्टर साहेब, तसाच आता या केसचा निकाल काढायलाही माज दाखवा. म्हणजे कसं लवकरात लवकर शोध लागेल. आणि एकदा का शोध लागला की मिहीरचा नेमका अपघात कोणी घडवला, या सगळ्या पाठीमागे कोण आहे हे आपल्या समोर येईल. करताल ना हे सगळं काम? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, करावंच लागेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आणि मग तोपर्यंत मी रायाला इकडनं घेऊन जाते, कारण रायाची यात काहीच चूक नाही आहे. राया गुन्हेगार नाहीच आहे आणि तुमच्या या स्टेटमेंटला रद्दीसारखा कवडी मोलही किंमत नाही आहे. त्यामुळे रायाला इथे ठेवण्यात काही अर्थच नाही, हो की नाही? बोला इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हो आता पुढे या केसचा तपास लागेपर्यंत रायाला आम्ही नाही ठेवू शकत इकडे, या स्टेटमेंटला काहीच अर्थ नाही. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, अहो सर काय बोलताय तुम्ही, या रायाला कशाला सोडताय? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, कारण जोपर्यंत मिहीरचा खरा खुनी सापडत नाही ना, तोपर्यंत आता राया माझ्याबरोबर घरी असणार आहे, कारण रायाची यात काही चूक नाही आहे हे सिद्ध झालं आहे. असे म्हणत आता मंजिरी पटकन रायाला उठवते. त्याच वेळेस आता घोरपडे मात्र खूपच भडकलेला असतो. तेवढ्यात लगेच आता जिजी म्हणू लागते, याचा अर्थ माझा मिहीर जिवंत आहे. पण मात्र मंजिरी आता एक नाही दोन नाही लगेच राहायला म्हणू लागते, राया चल आपण इकडनं निघून जाऊया. असे म्हणत आता मंजिरी डिपिकल डंकी रायभाऊला इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर घेऊन येतात. घोरपडेला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. हा मिहीर खरंच जिवंत आहे की मेलाय? नेमकं कोणी मारलं असेल? असे असंख्य प्रश्न आता त्याच्यासमोर उभे असतात. आता बाहेर येताच मिसफायर मात्र आपल्या रायाकडे बघू लागते, कारण त्याची अवस्था खरंच खूप वाईट झालेली असते. त्याला खूप मारहाण केलेली असते. तेव्हा आता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मिसफायर अगं रडायला काय झालं? आता हा राया तुझ्यासोबत आहे की नाही? मग रडू नको मिसफायर. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे कोणी स्वतःच्या जीवावरती बेतवायला सांगितलं होतं रे? अरे स्वतःच्या आयुष्याचे निर्णय असे कसे घेऊ शकतो तू? हे बघ तू आता एकटा राहिला नाही आहे राया, आता मीही तुझ्या आयुष्याची साथीदार झाली. त्यामुळे तुझ्या आयुष्यात जे काही निर्णय होतात ना त्यात मी पण सहभागी असणार आहे. त्यामुळे राया इथून पुढे असं जीवावरती बेतेल असं काही स्टेटमेंट देत जाऊ नको. जरा स्वतःच्या आयुष्याचा विचार कर राया. तेव्हा रायम लागतो, मिसफायर अगं मला जिजीच्या डोळ्यातले हे पाणी नाही बघवत गं, म्हणून मी हे सगळं केलं मिसफायर, आणि म्हणून मी जिजीसाठी मरायला तयार झालो होतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो जिजीसाठी मरायला तयार झाला होता? राया तुला काय वाटतं, मरणासाठी खूप हिंमत लागते का? पण नाही राया, अरे त्यावरती जे आरोप केलेत ना ते दूर करून जगण्याला जे सामोरे जातात ना
त्यांच्यासाठी खूप मोठी हिंमत असते आणि तुला ही हिंमत दाखवायची राया. त्यामुळे इथून पुढे असला वेडेपणा करत जाऊ नको. आणि किती मारले राया, या नराधमांनी मुद्दाम केलं हे सगळं आणि त्यांना मारताना तुला काहीच वाटलं नाही का? राया बोल ना. अरे असं कसं तू गुन्हा कबूल करू शकतो? इथून पुढे मला न सांगता असं जर काही केलं ना तर बघ माझ्याशी गाठे. चल आता घरी. असे म्हणत आता मंजिरी मात्र रायाला घेऊन इकडे घरी आलेली असते. तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र इकडे संध्याकाळ होताच मंजिरी मात्र त्या जखमांना मलम लावत असते आणि म्हणू लागते, राया काळजी करू नको, तुझ्या या जखमा भरून जातील, लवकरात लवकर आपण त्याला बरं करू. असे म्हणत आता त्या जखमावरती मलम लावत असतानाच राया ओरडू लागतो, मिसफायर अगं काय करते? जखमांना मलम लावते की मिरची लावते? खूप आग होते ग मिसफायर. तेव्हा मंजिरी लागते, हो मलम लावताना एवढी आग होते आणि मार खाताना नव्हती होत का? एवढा ओरडतोय तेव्हा नव्हतं ओरडता येत का तुला? तेव्हा गप्प बसला असेल आणि मार खात असेल, बोल ना. त्यावर डिफिकल्ट डंकी जोरजोरात हसू लागतात. तेव्हा रायम लागतो, तुम्हाला काय झाले दात काढायला? तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो, मंजिरीताई तुझं अगदी बरोबर आहे. रायभाऊला कोणी सांगितलं होतं एवढा मार खायला आणि गुन्हा कबूल करायला? रायभाऊ तसा म्हणजे सगळीकडे वाघ असतो, पण मंजिरीताई तुझ्यासमोर कसा बकरीसारखा उभी असतं ना. आता मात्र डिफिकल्ट डंकीला खूपच हसायला येत असतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगदी बरोबर बोलतायत हे दोघं. तेव्हा लगेच आता राया मात्र त्या दोघांकडे रागाने बघू लागतो. तर राया लगेच आता डिफिकल्टला म्हणू लागतो, डिफिकल्ट एक कानाखाली ओढू का तुझ्या? काय चालू आहे तुझं? तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, मी काय बोलू रायभाऊ, मी काहीच बोलू नाही. तर आता मंजिरी रायाला दम देते आणि म्हणू लागते, राया गप्प बैसा. हे बघ त्यांना कशाला दम देतोय? ते काही चुकीचं बोलत नाही. खरं तर ना राया, हे सगळं तू का करतोय? मला तर असं वाटते राया, तुम्हाला कंटाळा आहे का? तुला माझ्यासोबत राहायचं नाही आहे का? म्हणून स्वतःवरती आळ घेत होता का? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर अगं काय बोलतेस तू? मी कशाला तुला कंटाळेन? नाही मिसफायर असं काही नाही आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो बाजूला, मी अजिबात मलम लावणार नाही. असू दे असेच जखम्या, मला माहिती आहे. डिफिकल्ट डंकी तुमचा रायभाऊ हे असा आहे. अरे 2 दिवस झाले नाही लग्नाला आणि बायकोपासून सुटका करायला बघतोय. नाही या, मला या रायाशी बोलायचं नाही. घेऊन जा, तुमच्या रायाला घेऊन जा. मला एकटीलाच राहायचे, राहीन मी एकटी आयुष्यभर. जा याला घेऊन. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकी म्हणू लागतात, रायभाऊ चल आपल्या अड्ड्यावरती. अरे आपले सगळे मित्र वाट बघतायत, चल पटकन. तेव्हा लगेच रायम लागते, तुझ्या एक कानाखाली गुद्दा मारू का? अरे इथे रायभाऊ म्हणता ना, मित्र आहे ना मी तुमचा, भाऊ आहे ना. अरे मग भावाचा संसार मोडायला बघताय तुम्ही उभी राहायच्या आधीच? अरे काय चालू आहे? हे बघ मिसफायर असं काहीही नाही आहे गं, ऐकून घे मिसफायर. असे आता राया मिसफायरला म्हणू लागतो. तर इकडे घोरपडे आणि शशिकला आता जिजीला भडकवण्याचं काम करत असतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, सगळा प्लॅन झाला होता. रायाने खून कबूलही केला होता, गुन्हा कबूल करून सही करता सगळं काही पूर्ण झालं होतं. पण ऐनवेळी जाऊबाई तुमची ती लाडकी मंजिरी आली आणि राया निर्दोष आहे असं म्हणू लागली आणि सगळा काही प्लॅन चौपट झाला. आणि घोरपडे तू काय बघत होता? तुला हे सगळं थांबवता नाही आलं का? अरे त्या रायाला कशाला सुटू द्यायचं? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, काय करणार होतो मी? ती मंजिरी हॉस्पिटलमधनं पोस्टमार्टमचा रिपोर्ट घेऊन आली होती आणि जर आपण जास्त काही ताणून धरण्याचा प्रयत्न केला असता ना शशिकला काकू, तर आपल्यावरतीच गेम फिरली असती. आपणच खून केला की काय असा संशय आला असता. म्हणून मी गप्प बसलो. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, पण जाऊबाई त्या खुन्याला असं बाहेर राहता कामा नये. आपल्याला काही करून त्याला आतमध्ये टाकायचं आणि त्याला शिक्षा करायचीच. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, पण त्यात तर कुठे खुनाचा उल्लेखच नाही आहे. मग रायाला खुनी म्हणायचं कसं? कारण माझ्या मिहीरचा खून झालाच नाही आहे. तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, जिजी असं नाही आहे, तुमच्या मिहीरला रायाने आणि अण्णानेच मारलंय, त्यामुळे त्याला सोडू नका. तेव्हा जिजी म्हणू लागते, पण रायाने तर अण्णाने गोळी मारलेली बघितली नाही आहे, मग तो कसा खुनी होऊ शकतो? तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, तो राया खोटं बोलतोय स्वतःची चामडी वाचवण्यासाठी. जिजी त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, तोच तुमच्या मुलाचा खुनी. असे आता शशिकला आणि घोरपडे जिजीच्या मनात भरवत असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, जिजीन ते आता हे घर विकून दुसरीकडे राहण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा आता राया आणि मंजिरी विचारू लागतात, जिजी काय झालंय, कुठे निघाला तुम्ही? तेव्हा जिजी म्हणू लागते, माझ्या मुलाचा खुनी जर या घरात राहणार असेल तर आम्ही या घरात राहणार नाही. आम्ही हे घर विकून इकडनं निघालोय. तुम्हाला राहायचंय ना तर तुम्ही राहा इकडे. तेव्हा रायम लागतो, नाही जिजी
जर तुम्हाला अजूनही खुनी समजत असेल तर येत्या 7 दिवसामध्ये तुझ्या मिहीरचा खून कोणी केलाय, त्याला कोणी मारलं हे राया सगळ्यांसमोर सिद्ध करेल. आणि तसं जर झालं नाही ना जीजी, तर तुझ्या मुलाचा खुनी म्हणून फास माझ्या गळ्यात टाक आणि मला शिक्षा दे जीजी. आता मात्र येत्या 7 दिवसात मिहीर सगळ्यांसमोर येणार का, पुढे काय काय होणार हे बघायला नक्कीच मजा येईल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ